नमस्कार सर्वांना. चला, कुठला पण व्यवसाय करायचं म्हणलं ना रिस्क असतं बरं का त्यात. आता तुम्हाला दाखवते, कुणाला दिसलंय त्यांनी सांगा बरं का. बहिरी ससा इथं बसलाय आणि बहिरी सशाचा कलर पण ह्या झाडासारखाच आहे. हे बघा, दिसला का? कुणाला दिसलाय त्यांनी सांगा. हे बघा, बहिरी ससा इथं बसलाय. हो का? आणि हे लागलाय कोंबड्यांवर झडप घालायला. दिसला काय? कुणाला दिसला का? आता उडून जाते बघा. उडत नाही बघा, लई चॅप्टर आहे. तिथं अखंड एक काळ्या बांधलेला आहे. आणि दिसला काय? मोठं केले त्यामुळे लगेच इकडे तिकडे सरते बरं का. कुठे गेला मला दिसून झालंय तर मग हां, हे बघा इथं आहे बघा. दिसला का? आणि हे बहिरीस असं आहे ना, कोंबड्यांना बारके असले म्हणजे उचलते. पण आता आमच्या कोंबड्या सध्या मोठ्या आहे त्या. आता त्याला मारतीत दगड म्हणजे तो कसा जातोय बघा. काय, मी जवळ गेली तर उडून जातोय. त्याचा कलर आहे राकट कलर वाणी आहे, पांढरा कलर राकट कलर. आणि बसले बघा निवांत. आता मी इथनं चालली होती आवरून इथलं सगळं, कोंबड्यांना आणखी जरा पाला घेऊन यावं म्हणून, तर लागलाय झडप घालायला. हां, अरे देवा, बहिरीस असं नाही, कबूतर आहे. आणि मग कोंबड्यांना का गेलं होतं? कबूतर आहे. य दिसला काय कबुतरा? मला वाटलं बहिरी ससा आहे काय की, पण हा काय बहिरी ससा नाही वाटतं. ए, बहिरी ससा आहे हो. थांबा, कबूतर नाही, बहिरी ससा आहे हो. मलाच कळीनं झाली. तेव्हा उडाला बघा, बहिरी ससा आहे. बहिरी ससा आहे. मला वाटलं कबूतर, तर मला कबूतर आणि बहिरी ससा पण कळीनं झाले. तर ते होता बहिरी ससा. आणि ती आता एवढ्या मोठ्या कोंबड्या आहेत त्या. कोंबड्या जवळजवळ आता महिन्याभरात अंडी घालतेला एवढ्या मोठ्या कोंबड्या येते. आणि त्याला लागलाय झडप घालायला. त्याला एवढी मोठी कोंबडी घावन का? सांगा बरं. ह्यांच्यासाठी मी आणखी एकदा पाला आणणार आहे. मगाशी एकदा टाकलाय बरं का पाला ह्यांना. पण तेवढं खाऊन मी बसले तर माझ्या पोटाला असं चटाचट असं म्हणजे कातळ काढायला लागले. तेवढं टोचा मारायला लागलेत. त्या भुकावल्या त्या. आणि त्यांच्यासाठी आता घालणार आहे मी हे कोबी फ्लावरचा पाला. मगाशी एकदा टाकलेला पाला सगळा खाल्लाय बरं का. हे बघा, आणखी मी पाला आणलाय. आणि कोंबड्यांची गडबड बघायचं आता. ह्या कोंबड्यांसंग ही पण कोंबडं दोन खाणार बरं. शेळ्या बांधून घातल्या. शेळ्या अजिबात यांना खाऊनच देत नाही त्या. त्यामुळे शेळ्यांना घातली बांधून. हो, बोकाड बांधलं, शेळ्या पण बांधल्या. वट्ट खाऊन देत नाही त्या. आणि काय झालं माहिती आहे का, आमची इच्छा होती की ह्याच्या अगोदर ही बोकड विकायच्या अगोदर शेळी माझ्यावर याव्या. आणि सुरुवात झाली. एकतर शेळी आल्या माझ्यावर, फटाफट शेळ्या गाभण गेल्या ना, टेन्शन नाही मग हे विकायला, बोकड विकायला. ही मोठं बोकड बरं का, हे मोठं बोकड विकायचं ईदला. पण त्या अगोदर शेळ्या पण ह्या चारीच्या चारी गाभण गेल्या पाहिजे त्या, नाहीतर परत आणि लय घोळ होतंय. त्यामुळं तर ही टाकायला लागले मी. कोंबड्याच नाही, आता कोंबड्या कशा खाते त्या बघा. मग अशी मी बारीक करून आणलं होतं, आता बारीक करून नाही आणलं. हाय असं आणलाय पाला. या या, आता ह्यांना कळायला लागलं बोलवलेलं ते, कळत नव्हतं. तुम्हाला पाठीमागच्या कॅमेऱ्यात दाखवते. पाला लय छान खाते त्या. आणि ह्यानं काय होतं माहिती आहे का, आपल्या खाद्याची बचत होते. खाद्य कमी घालावं लागते. हे पाला घातला ना, खाद्य कमी घालावं लागते. तर तुम्हाला मी बसली होती, मला कमराला आहे ना ते टोची मारून हेच काढले, कातडच काढलंय माझं. मग म्हणलं ही लईच बकवले की ह्याला घालायला पाहिजे. आणि कोंबडी अशी प्राणी आहे की त्याला येळभर घालावं लागतं. येळभर दिवसभर त्यांना घालतच राहावं लागतं. नाहीतर कोंबड्या एकमेकांना मारून खाते त्या. एवढ्या डेंजर असते त्या ह्या कोंबड्या. त्यामुळे ह्यांना घालावंच लागतंय. आणि एखाद्या पण भरपूर लागतंय. घालतोय आम्ही सकाळ संध्याकाळी लेअर घालतो भरपूर, फुलं पोट भरेपर्यंत. आणि दिवसभर असा पाला काय पण आणून घालतो. रानातलं गवत आणून घालतो, पात्रचं गवत, नंतर कांद्याची पात. आणि जास्त तर आम्ही कोबी आणि कोबीचा पाला, फ्लावरचा पाला हे जास्त आणून घालतो. म्हणजे विकत आणून घालतो बरं का. 15 रुपयाला एक गड्डा मिळतो कोबीचा. म्हणजे कसं दर कसा लागेल त्याच्यावर असतं. 10ला 15ला भेटतोय. ते आणून घालतोय. तर लय छान खाते. मी पाठीमागच्या कॅमेरा हो काय दिसते की तुम्हाला बघा, किती छान खायला लागले त्या. मस्त खाते त्या. शेळ्यांचं वरडायचं चालू आहे बघा. यांचं कसं खायचं चालू आहे. आणि त्यांच्याबरोबर ह्या पाटाचं आणि बोकडाचं पण खायचं चालू आहे.
एकच नंबर बोकड आहे की नाही. ह्यांना 4 महिने पूर्ण झाले बरं का. 5वा महिना चालू आहे ह्यांना आता सध्या. कोंबड्यांचं बका 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 पालं खायचं चालू आहे. वाटतं काही शिल्लक ठेवून नाही. फक्त त्या कोंबड्या देणाराने एवढंच फसवलंय की कोंबडाच दिला नाही ह्यात. त्यामुळं आता कोंबडा आम्हाला घ्यावा लागणार आहे. जे ते कामात मग व्यस्त येते बरं का कोंबड्या. तिकडे तिकडे बघायला पण त्यांना वेळ नाही. त्या कोंबड्यानं पाला टाकला का ह्यांचंच लय असतंय. खा खा खा. तर चला ब्लाऊज शिवायचा आता. म्हणजे दिवसभर काही ना काही चालू असतं. कोंबड्या अंडी कधी घालायच्या बघा. आणखी मला वाटतं 1-1.5 महिना तर लागेल कोंबड्यांना अंडी घालायला पूर्ण. 1.5 महिना लागेल आणखी. करकरायला लागले त्या आता. काय करते त्या काय माहिती. रोडवान कोंबड्या लय मोठ्या होते त्या बरं का. तांबड्या कोंबड्या जास्त तर अशा तांबड्या कोंबड्या असते त्या. आणि लय मोठ्या होते त्या. अशा जाड होते त्या. आणि त्यांची अंडी पण मोठी असते ती. आणि हे आपल्या आहे त्या ना यांचं म्हणजे देशी कोंबड्यांसारखंच आहे. एकदम देशी कोंबड्यांसारखं आहे. इथं पाणी ठेवलेलं असतंय. दिवसभर पाणी पिते त्या. कोंबड्यांना खाद्य भरपूर लागतं. जरा हिरवा चारा घातला ना कोंबड्या चांगल्या राहते त्या. म्हणजे जास्त खाद्यावर खर्च येत नाही. मगच आपल्याला कोंबड्या परवडते त्या. नाहीतर नुसतं खाद्यावर म्हटलं तर परवडत नाही. हा ते पिडायला लागले. काय करायचं आता त्याला. हा कसं करतंय बघा की. लय कडा आहे ती बोकड. लय वांडा आहे ती बोकड. लय वांडा आहे. ते ठेवायचं आहे आमच्यात आणि हे विकायचं आहे. दोन्ही पण ठेवलं तर चालतंय. पण त्याने म्हणा लागल्या तर ताप होतंय. एक विकूया एकच राहू दे. बोकडाला भरपूर गिरायक आहे ते बरं का. भरपूर म्हणजे भरपूर. पण लगेच विकायचं नाही आम्हाला. म्हणजे त्याची किंमत जरा बऱ्यापैकी यायला पाहिजे. कारण सध्या जास्त शेळ्या नाही त्या. आणि शेळ्या जास्त नसल्यामुळे ह्यांची उसावर चांगली होती. पिल्ली पण तशी चांगली आहे ती. कशी आहे ती सांगा बरं का कमेंटमध्ये. कसं आहे बोकड. एकच नंबर आहे. आणि पाठ पण छान झाली आहे. यांचा पाला आकुंड आकुंड पाला गिळते ती. पूर्णच्या पूर्ण पाला खाते ती बरं का. एक ब्याला सुद्धा पाला ठेवत नाही ती. आता पूर्णच्या पूर्ण खाऊन मोकळा करते ती. तर चला मला शिवायचं आहे ब्लाऊज. आणि ब्लाऊज शिवायला काही कमी नसते. कुरड्या पापड कुणाला पाहिजे असलं तर कमेंट करा बरं का. फोन करा. नंबर दिलेला आहे. फोन करा. काय उकरायलीस बाई तू. असं उकरून पाक खाते तेव्हा. हात किडं निघत्यात. बारीक आळ्या निघते त्या. ते खायचं चालू असतं. आणि त्या आळ्या खाल्ल्यानं काय होतं माहिती आहे का. यांना मांसाहार भेटतो. आणि मांसाहार भेटला की नाही अंडी बिंडी चांगली घालते त्या कोंबड्या. काय तुला खाऊ दे ना ते. हे बघा पापड करून ठेवलेत. हे आहेत शाबूचे पापड आहेत. हे बघा दाखवते तुम्हाला. हे काय मोडता आहे. हे बघा हे मस्त आलं शाबूचं पापड. एकदम पातळ आहेत. छान आहेत. आणि ह्या आहे त्या कुरड्या. तर ज्यांना ज्यांना पाहिजे असेल त्यांनी ऑर्डर करा. हे एक जणाचं पॅकिंग सगळं काढून ठेवले. एका ताई साहेबांचं आहे. हे सगळं काढून ठेवले. तर असू द्या. भैया निवांत झोपलाय. हो का शिस्त झोपलाय निवांत. आणि ह्याच्या संग मांजर कुठं गेले. मांजर कुठे गेले कुठं तर तिजोरीच्या खाली झोपत होतं. मला शिवायचं आहे ब्लाऊज. हे बघा ही कट केला आहे. हे अजून कट करायचे पडल्यात एवढे ब्लाऊज. एवढे कट करायचे पडल्यात. आणि ही कट केला आहे. आणि हा आता मला शिवून तयार करायला पाहिजे. कारण 2 दिवस झालं कट करून ठेवलं. आणि ह्याला हात लागेना झाला आहे शिवायला. आणि बाहेरचं घ्यायचं तर पूर्ण बंद केलं आहे मी. माझं स्वतःचं तेवढं शिवत्या तरी पण हात लागत नाही. दिवसभर कामं चालू असते. आणि आत्ता वाजले 5. धाराच्या वेळेपर्यंत आम्ही 6-6:30ला धार काढतोय. धाराच्या वेळेपर्यंत ब्लाऊज तयार व्हायला पाहिजे. रास्त द्या. धन्यवाद.